या स्पर्धेमध्ये मात्र अंबरनाथ तालुक्यातील संघाने मात्र दबदबा कायम राखलाय. तारवाडे असेल, भोज असेल, त्यानंतर मेगा फायनल मध्ये पाहतोय आपण धनगरवाडी, नंतर दारोळा. धनगरवाडी संघाने या ठिकाणी टॉस विन जिंकला आणि प्रथमतः या ठिकाणी निश्चितच बॅटिंग स्वीकारले. कुठपर्यंत धावासाठी या ठिकाणी मजल मारतात ते मात्र पाहणं या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला. सलामीची जोडी पाहतोय राज आणि प्रकाशला. दारोळ संघाचा मात्र या ठिकाणी निश्चित एक रणनीती असेल की कमी तर कमी धावसंख्येवर रोखण्याचा या ठिकाणी प्रयत्न असेल. 3 षटकाचा सामना आहे, 18 चेंडूचा खेळ आहे. या ठिकाणी 18 चेंडू मध्ये किती धावा या ठिकाणी बनवल्या जातील. सलामीची जोडी पाहतोय आपण प्रकाश आणि राज. मेगा फायनलचा सामना पाहतोय आपण ओमसाई ग्रुप सावलेले आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचा मेगा फायनल. या ठिकाणी जे प्रेक्षक वर्ग आमच्या जे ऑनलाईन जोडले गेलेत त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय आणि जे प्रेक्षक वर्ग प्रत्यक्ष या ठिकाणी मैदानावर आहे त्यांचे सुद्धा या ठिकाणी भव्य स्वागत. आता मात्र पहिला चेंडू या ठिकाणी चांगला आहे. जितेंद्रला पाहतो आपण पिवळच्या षटकामध्ये. चांगला चेंडू, कुठेतरी नक्कीच दडपण असेल या धनगरवाडीच्या फलंदाजावर. मेगा फायनलचा सामना आहे, कुठेतरी धावा जमावे लागतील. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु या ठिकाणी मात्र नशिबाने साथ दिले. येतोय नशिबान चौकार बायच्या स्वरूपात. या ठिकाणी बॅटकट आहे का? ओके, या ठिकाणी 4 या धावेने श्री गणेश केला गेलाय. धनगरवाडी टीमने चौकाराने आगाज केलाय. या ठिकाणी मी म्हणेन थोडासा अतिरिक्त उसळी मिळाल्यानंतर बॅटची थोडीशी कडा लागली आणि सुसाट वेगाने या ठिकाणी मात्र चेंडू आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने भन्नाट वेगाने निघून गेला चौकाराच्या बाहेर. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, जितेंद्राचं. काय गोलंदाजी पाहतोय आपण पिवनच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी घडतंय काय? आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण मी म्हणे लेग स्लिपच्या माध्यमातून. आता सुद्धा थोड्याशा चुका झाल्या होत्या नरेश कडून परंतु लगेच बॅकअप सुंदर आलं लेग स्लिपच्या माध्यमातून. चांगलासा चेंडू अडवला गेला. बघता बघता 5 धावा या ठिकाणी लावल्या गेल्यात. बिनबाद 5 धावा. डावखुरी आताचा फलंदाज पाहतोय राजला. राजचा विचार केला तर पहिल्या दिवशी मात्र मैदान गाजवलं होता. चांगल्याशी फटकेबाजी पाहायला मिळाली होती. ती फटकेबाजी मात्र या सामन्यामध्ये करावी लागेल. अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल. आता मात्र या ठिकाणी कुठेतरी चेंडू पडल्यानंतर खालून निघून गेला, निर्धाव चेंडू. बघता बघता या ठिकाणी 5 चेंडूची खेळी संपले. 5 धावा या ठिकाणी लावल्या गेल्यात. गडी मात्र अजूनपर्यंत बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला नाही जितेंद्र. आता मात्र बॅटची कडा, या ठिकाणी जलची संधी आणि मिलिंद होता त्या ठिकाणी. मिलिंद कडून चुका नसतील. पहिला आदरा धनगरवाडी टीमला. राज बॅक टू पेवलेन. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. पावप्याच्या षटकात गोलंदाजी कशी करायची तर जितेंद्र शेंडे सारखी करायची हे मात्र त्यांनी दाखवून दिलंय या पहिल्या षटकामध्ये. शेवटच्या चेंडूवर मात्र राज सारखा फलंदाज या ठिकाणी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. जितेंद्र गोलंदाज. सुशीलला पाहतोय आपण सांगी कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी सज्ज होते. नवीन फलंदाज पाहतोय आपण, 1 डाऊनचा फलंदाज रवीला पाहतोय. सलामीसाठी गेलेला स्ट्राईकला येतोय प्रकाशला पाहतोय. सुशीलचा विचार केला तर मागच्या षटक सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी पाहिली होती. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा वारंवार या ठिकाणी चुका करतोय. मी म्हणेन जणू काय बेड्या टोकून ठेवल्यात की काय असं वाटतं. पायामध्ये मोठे फटके खेळण्यापासून पूर्णपणे लांब ठेवलाय, दूरवरच ठेवलाय. या धनगरवाडीच्या फलंदाजाला मोठी फटकेबाजी पाहायला मिळत नाही. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात या ठिकाणी वारंवार चुका करतोय. व्हेरिएशन मध्ये परिवर्तन मध्ये थोडासा बदल केला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. या ठिकाणी कुठेतरी धावफलकाचा विचार केला तर सुस्त गतीने, मस्त गतीने, सावकाश गतीने या ठिकाणी
धावफलक मात्र सरकवण्याचं काम आहे. 5च धाव या ठिकाणी अद्यापर्यंत आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू आहे. दूरवर चार कापून आला होता तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? निश्चितच नाही. या ठिकाणी मात्र धोक्याची घंटा रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र दुसरा गडी गमावलाय धनगरवाडी टीमने. प्रकाश या ठिकाणी परततोय. सुनीलला पाहतोय आपण नवीन फलंदाज. 6 आकड्यावर दुसरा हादरा लावला गेला. निश्चितच मी म्हणेन चांगली गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते आपल्याला. सुशीलच्या माध्यमातून सुशीलचा उच्चार केला तर एकच धाव खर्च केले त्याने आणि सांघिक यश मात्र मिळालंय. रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट या ठिकाणी घेतले गेले. मी म्हणेन चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जितेंद्र शेंडेच्या माध्यमातून. आता मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यामध्ये फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी होती. एकच धाव. भन्नाट वेगाने चेंडू आल्यानंतर बॅटवर आपटला. फाईन लेग मध्ये फटक्याला सजवत होता परंतु चेंडूमध्ये थोडासा उसळी मिळाली. एकच धाव या ठिकाणी. सिंगल डबल या ठिकाणी घेताना पाहतोय आपण. संघर्ष करताना पाहतोय या ठिकाणी कुठेतरी आता लाईन खराब आहे. निश्चितच या ठिकाणी न काचपिता मात्र एक धाव मात्र ऍड केली जाईल. अवांतर चेंडू वाईट चेंडूची पैकी या ठिकाणी फेकली जाते सुशीलच्या माध्यमातून. जर चांगली गोलंदाजी चौकार षटकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आता मात्र ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता या ठिकाणी. निर्धाव चेंडू. बघता बघता या ठिकाणी दुसरं षटक समाप्तीच्या रडारवर आले. फक्त आता एक चेंडू शिल्लक आहे. फक्त आणि फक्त 8 धावा. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने वरची सांगता होईल आणि फक्त या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ संपला आणि फक्त 8 धावा. शेवटचा षटक असेल. स्वतः कर्णधार आपण पाहतोय अजय शेंडेला. गोलंदाजी मार्कवर जर विचार केला तर फक्त या ठिकाणी 3 धावा खर्च केल्या सुशीलने. पिवनच्या पहिल्या षटकामध्ये जर जितेंद्रला पाहिलं तर त्यांनी सुद्धा 5 धावा खर्च केल्या होत्या. काय गोलंदाजी पाहतोय. फायनलच्या सामन्यामध्ये अशा प्रकारची गोलंदाजीमध्ये करणं म्हणजे नक्कीच एक शाबासकी द्यावी लागेल त्यांना. या दोन्ही गोलंदाजाला पहिल्या षटकामध्ये 5 धावा त्यानंतर सुशीलने 3 धावा खर्च केल्या. अजयला पाहतो आपण तिसऱ्या षटकामध्ये. आता मात्र या ठिकाणी बॅटची कडा होती परंतु या ठिकाणी कुठेतरी स्लिपमध्ये अडवण्यासाठी यशस्वी ठरला. सुनील शेंडे होता त्या ठिकाणी. एकच धाव. सिंगल डबल या ठिकाणी. सिंगल डबलने असते धावफलक मात्र पुढे नेण्याचं काम मात्र या ठिकाणी चालू आहे. आता मात्र फटका चांगला आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव तर पूर्ण झाले. चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत सहजरित्या या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2च्या मदतीने आता मात्र धावफलक दुहेरी आकड्यात पाहतो आपण. डबल डिजिट मध्ये 11 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. 4 चेंडू अजूनही बाकी असतील. कुठपर्यंत मजल मारू शकतात हे धनगरवाडीचे फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे. गॅप आहे मोठा. धावाना नाही तोटा. हा येतोय सुनीलच्या बॅट मधून. पहिला वार. चौकार. बघता धावफलक आता पुढे जाताना पाहतोय आपण. 15 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 3 चेंडूची खेळ शिल्लक असेल जर विचार केला तर 3 चेंडू मध्ये 7 धावा खर्च करून बसलाय अजयला. आता कुठेतरी काहीतरी चांगले चेंडू फेकावे लागतील. धावा वाचून ठेवावे लागतील. तेच आता मात्र करतोय. स्लोअर गतीचा चेंडू गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. या ठिकाणी अतिरिक्त उसळी मिळाली. मी म्हणेन या ठिकाणी बॅट अगोदरच फिरवली गेली सुनीलच्या माध्यमातून. चेंडू मात्र उशिरा या ठिकाणी आला आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू खेळला. आता मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आणि या ठिकाणी अशा चेंडूला सोडणार नाही. चेंडू जाईल उत्तुंग. लांबच लांब पल्ल्याचा बिग हिट. षटकार. या ठिकाणी षटकाराच्या मदतीने निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचले 21 या आकड्यावर. जर अजयचा विचार केला तर 5 चेंडू मध्ये अद्याप 13 धावा खर्च केल्यात. 2 षटकामध्ये 3च 8 या ठिकाणी. निश्चितच या ठिकाणी निर्धाव चेंडू या ठिकाणी वरची सांगता होईल. 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 18 चेंडू मध्ये धाव बनवल्या गेल्या. 2 गड्याच्या बदल्यात 21 धावा आणि येणाऱ्या 18 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल या मेगा फायनलचा सामना जिंकण्यासाठी धारोळा संघाला.
प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मी म्हणेन शेवटच्या षटकात मात्र चांगल्या धावा आल्या. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कोर होते, अजय शेंडे होते. त्यांचा मात्र शेवटच्या षटकामध्ये चांगला समाचार घेतला. एक षटकार एक चौकार पाहिला, पण 13 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती आपल्याला. सुशीलच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पिवळच्या षटकामध्ये सुद्धा दमदार बॉलिंग पाहिली होती आपण. जितेंद्र शेंडेची फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. अशा प्रकारे 18 चेंडू या ठिकाणी खेळून काढले आणि 18 चेंडूमध्ये 21 धावा कुठून काढल्या होत्या आणि 18 चेंडूमध्ये आता 22 धावांची गरज असेल. म्हणजेच तुम्हाला 7.33 ची या ठिकाणी रिक्वायर्ड रन रेटिंग धावा बनवायला लागतील. सलामीची जोडी पाहतोय आपण जितेंद्र आणि कवीला. अगदी माफक असं आव्हान असेल. 22 धावांचं सामना सुद्धा महत्वाचा आहे. मेगा फायनलचा सामना आहे. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना फक्त 21 धावा या ठिकाणी कुठून काढल्या. 700 रन रेटने या ठिकाणी धावा कुठून काढल्यात आणि या ठिकाणी 22 धावा बनवायच्यात 18 चेंडूमध्ये. सलामीची जोडी पाहतोय आपण कवी आणि जितेंद्राला. गोलंदाजी मार्कोट पाहतोय आपण धनगरवाडी संघाकडून बाळाला सुद्धा कमी लेखून जमणार नाही. पहिल्या दिवसामध्ये हॅट्रिक नोंदवणारा खेळाडू ठरला होता. विकेट हॅट्रिक घेणारा त्याला सुद्धा या दारोळच्या फलंदाजाला मात्र कमी लेखून जमणार नाही. जरी धावसंख्या कमी असली तरी त्या वाचवण्याचा प्रयत्न मात्र आमच्याकडून केला जाईल हे मात्र दाखवून देतील हे धनगरवाडीचे क्षेत्ररक्षक खेळाडू. सलामीची जोडी पाहतोय. लेट्स प्ले. पंचाचा सिग्नल येतो. शो द गुड गेम. या ठिकाणी बेस्ट ऑफ लक देतोय पुन्हा एकदा. 18 चेंडू 22 धावांची गरज. आता मात्र फटका चांगला आहे, परंतु या ठिकाणी चुकीचं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी चेंडू थांबणार नाही. चेंडू होईल फरार. आर पार. पहिला वार चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल काय फटका मारला होता. क्षेत्ररक्षणाला चेंडू अडवायचा होता, परंतु या ठिकाणी मात्र तसं काही घडलं नाही. चौकाराने आगाज करतोय. चौकाराने श्री गणेशा करतोय कवी शेंडे. कवी शेंडेचा विचार केला तर चौकार मारण्यामध्ये माहीर आहे. पहिल्या पिवळच्या षटकामध्ये अतिशय चपळ असा फलंदाज पाहतोय आपण. बघा काय फटका सजवला होता, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षण सुंदर झालं. असाच कायचा पहिल्या चेंडूवर सुद्धा क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवायचा होता, परंतु तसं काही घडलं नाही. आणि ठिकाणी मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण पहिल्या चेंडूवर पाहिलं. त्यानंतर लगेच दुसरा चेंडू मात्र आपल्या नावावर करण्यामध्ये बाळा गोलंदाज यशस्वी ठरलाय. पुलटा चेंडू. आता मात्र चेंडूला सन्मान दिला आहे. चेंडूला ढकलून दिला. एक धाव तर पूर्ण केले. एकच धाव. या ठिकाणी कुठेतरी कवीला पण माहिती आहे माफक असं आव्हान आहे 22 धावांचं. ते मात्र आपल्याला सिंगल डबलने पुढे नेऊन असते त्या पाठलागाचा सहज आपण पाठलाग करू शकतात. हे मात्र हे दोन्ही फलंदाजाला चांगलंच माहिती आहे. पुलटा चेंडू या ठिकाणी काढतंय काय. वारंवार चुका पाहायला मिळतात आपल्याला. चेंडू थांबणार नाही. चेंडू होईल फरार. जितेंद्रच्या बॅटमधून पहिला वार सीमा पार चौकार. बघता बघता धावफलक या ठिकाणी 9 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 4 चेंडूचा खेळ अद्यापपर्यंत संपलाय. मी म्हणेन या ठिकाणी स्वतः कर्णधार होते रामदास होते, त्यांच्याकडून चुका पाहायला मिळाल्या आपल्याला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायच्या नादात या ठिकाणी अतिरिक्त उसळी मिळाल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. या ठिकाणी निर्धाव चेंडू डॉट चेंडू. शेवटचा चेंडू असेल. धावफलक मात्र मजबूत स्थितीत आहे. 9 धावा ज्या रिक्वायर्ड रन रेटने धावा बनवायच्या होत्या त्या मात्र या पहिल्या षटकामध्ये बनल्या गेल्यात. 9 धावा अद्यापर्यंत लावल्या गेल्यात. शेवटचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी कुठेतरी चुकीचा चेंडू फेकला गेलाय. चेंडू थांबणार नाही. आहे तो जितेंद्रच्या बॅटमधून उत्तुंग षटकार आणि या ठिकाणी चेंडू मात्र लो चेंडू असेल. अशा प्रकारे या ठिकाणी निश्चितच 7 धावा ऍड केल्या जातील. कुठेतरी या ठिकाणी धावसंख्या अगोदरच कमी आहे आणि त्यातच या ठिकाणी अवांतर एक्स्ट्रा धावांचा भर घालण्यामध्ये या ठिकाणी बाला गोलंदाज अपयशी ठरतोय. निश्चितच या ठिकाणी 17 धावा पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी कुठून काढल्यात. फ्री चेंडू असेल. फटका चांगला या ठिकाणी 1 धाव असेल. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. एकच धाव. बघता बघता या षटकामध्ये 18 धावा जोडल्या गेल्यात. उर्वरित समीकरण 12 चेंडू 4 धावा.
पहिल्याच षटकामध्ये जवळजवळ सामना संपवण्याच्या इरादाने मात्र फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. तुटून पडले होते दोन्ही फलंदाज, जितेंद्र असेल कवी शेंडे असेल. षटकाराचा विचार केला तर काय फटका सजवला होता, स्क्वेअर लेग मध्ये फटका, उत्तुंग षटकार पाहिला होता. 18 धावा तर पहिल्याच ओव्हरमध्ये खर्च केल्या बाळा गोलंदाज आणि रवीला पाहतोय आपण. दुसरं षटक 12 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. सहसोपा असं समीकरण आहे. या ठिकाणी मात्र बॅटची कडा होते. या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी थोडाशी भांबळ उडाली. 1 धाव तर असेल. 19 धावा या ठिकाणी बिना गड्याच्या बदल्यात या ठिकाणी लावल्या गेल्यात. चांगली पार्टनरशिप म्हणेन या ठिकाणी पाळण्याच्या सामन्यामध्ये पाहायला मिळते आपल्याला धारोळ संघाकडून. 11 चेंडू 3 धावांची गरज. आता मात्र या ठिकाणी टप्प्याचा चेंडू आणि या ठिकाणी मात्र चेंडू अडवण्यासाठी चांगला असा प्रयत्न केले गेले राजच्या माध्यमातून आणि या ठिकाणी डिसिजन कळवायचंय तर निश्चितच एकच धाव असेल. मी म्हणेन कमालीचं क्षेत्ररक्षण 100% प्रयत्न केले गेले. या ठिकाणी निश्चितच फटका तर चांगला होता परंतु काय उडी मारून या ठिकाणी मात्र चेंडूला अडवलं. आता मात्र या ठिकाणी जितेंद्रच्या बॅट मधून येतोय विजय षटकार. या ठिकाणी मात्र सामना जिंकतोय धारोळा टीम. अभिनंदन या ठिकाणी फायनल जिंकल्याबद्दल. आणि हाडला धनगरवाडी टीम. चांगला असा संघर्ष तुमच्याकडून सुद्धा पाहायला मिळाला आणि या ठिकाणी मात्र मापक असं 22 धावांचं आव्हान मात्र सहजरित्या 1 षटक 3 चेंडू मध्ये या ठिकाणी पूर्ण केलंय.